वांग्याचं भरीत जर तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे आज मी इथे दाखवलेलं आहे। हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे अमृता आणि तुमचं सगळ्यांचं आस्वाद रेसिपी चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। मी अशा पद्धतीने वांगी बाजारातून घेऊन आली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात। अशा पद्धतीने मी फोडी करून घेतल्यात, म्हणजे एका वांग्याच्या 4 फोडी केलेल्या आहेत। पॅन मध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात आणि याला छानपैकी वाफवून द्यायचं आहे। नेहमीसारखी पद्धत आज मी इथे वापरलेली नाहीये। आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि वेळ वाचवणाऱ्या पद्धतीने दाखवलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे। 2 कांदे मी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे काही लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्ये घालायच्या आहेत आणि मिरची मी इथे 2 घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे आणि सगळं जे साहित्य आहे त्याला वाफवायला ठेवायचं आहे। आणि आता ती वांगी एका पॅनमध्ये पुरली नाही, त्यामुळे मी दुसऱ्या पॅनमध्ये सुद्धा ही वांगी वाफवायला ठेवलेली आहे। झाकण घालून ठेवूयात, मध्ये मध्ये हलवायचं आहे। तुम्ही बघू शकता रंग बदलायला लागलाय आणि सॉफ्ट व्हायला लागली आहे ही वांगी। अतिशय सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार ही वांग्याच्या भरताची रेसिपी आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक करा। तुमच्या फ्रेंड्स बरोबर ही रेसिपी जरूर शेअर करा। मध्ये मध्ये अशा पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे आणि तेलही एखादा चमचा तुम्ही ॲड केलं तरी चालेल। साधारण याला 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं सुद्धा लागू शकतात। दोन्ही बाजूने छानपैकी मऊ होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। भाजलेल्या वांग्यांचं भरीत सुद्धा छान होतं, पण वेळ वाचवण्यासाठी मी ह्या पद्धतीचा वापर केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त मऊ झाले, सालही छानपैकी निघतायत, अगदी अलगदपणे निघतायत, त्याच्यामुळे वेस्टेज कमी होतं। मी सालं काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पॅनमधले सुद्धा वांगी छानपैकी मऊ झालेली आहेत आणि याचीही सालं आपण काढून घेणार आहोत। ही रेसिपी मला माझ्या ताईने शिकवलेली आहे, तुम्हाला ही नक्की आवडेल। अगदी वेळ वाचवणारी ही भरताची रेसिपी आहे। सगळ्या वांग्यांची सालं मी इथे काढून घेणार आहे। यातला कांदा सुद्धा छानपैकी मऊ शिजलेला आहे। आता मॅशरने आपल्याला काय करायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे। दुसऱ्या पॅनमधली वांगी सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे की नाही? सोपी पद्धत आणि खूप छान असं टेस्टी ही वांग्याचं भरीत बनणार आहे। तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता याला आपण वरून फोडणी करणार आहोत। त्यासाठी मी त्या सेम कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून आणि हिंग आणि हळद घालून घ्यायचे। खूप अप्रतिम चवीचं हे भरीत बनणार आहे। तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कसं जमलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका। लसणाच्या काही पाकळ्या मस्तपैकी बारीक करून घातलेल्या आहेत आणि फ्रेश कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहे। छानपैकी 1-2 मिनटं हा लसणाचा कच्चेपणा घालवेपर्यंत आपण लो फ्लेमवरती ह्याला परतायचं आहे आणि परतल्यानंतर खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि मॅश केलेलं वांगं जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। छानपैकी हलवून घ्यायचं आहे, एकसारखं आपल्याला हलवायचं आहे की नाही? सोपी पद्धत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। माझ्याकडून कोणत्या नवीन नवीन रेसिपी हव्या असतील त्याही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे। मला तिखट आवडतं त्यामुळे मी तिखट थोडं एक्स्ट्रा घालणार आहे आणि ते कांदा लसूण मसाला सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि रंगाचं लाल तिखट सुद्धा घालायचं आहे, छान रंग येतो आणि मुलांनाही फार आवडतं। याचा आस्वाद तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। सगळं साहित्य छानपैकी हलवून घ्यायचं आहे। एक साधारण 3-4 मिनटामध्ये हे भरीत आपलं तयार होणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की बनवून बघा। आहा, खूपच मस्त दिसतंय। कोथिंबीर घालून घेऊयात आणि गरमागरम या भरताचा आस्वाद मी घेणार आहे। तुम्हीही जरूर घ्या। मला वांगं आवडतं, तुम्हाला वांगं आवडतं की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। सुंदर दिसतंय आणि अप्रतिम चवीचं हे भरीत अगदी कमीत कमी वेळेत मी इथे दाखवलेलं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त झणझणीत रेसिपी घेऊन।